खबर नासिक से। आरोग्य विभाग और जल जीवन मिशन के अंतर्गत हुआ भ्रष्टाचार। छावा क्रांतिवीर सेना के अध्यक्ष करण गायककार ने प्रशासन को दिया अल्टीमेटम। खबर नासिक से। आरोग्य विभाग और जल जीवन मिशन के अंतर्गत हुआ भ्रष्टाचार। छावा क्रांतिवीर सेना के अध्यक्ष करण गायककार ने प्रशासन को दिया अल्टीमेटम। उन्होंने मांग की है कि आरोग्य विभाग के अंतर्गत मोटा भाऊ ठाकरे की चौकसी की मांग को लेकर जिलाधिकारी कार्यालय के सामने बैठे अनशन पर। अगर हमारी मांग जल्द से जल्द पूरी नहीं की गई तो हम आंदोलन छेड़ेंगे। इस अनशन में शामिल छावा क्रांतिवीर संगठन के अध्यक्ष करण गायककार, विजय बाहुले, शिवाजी राजे मोरे, शिवा तेलंग, नवनाथ शिंदे, डॉक्टर किरण डोके, नितिन सतपुड़े और अन्य लोग मौजूद थे। क्रांतिवीर सेनेच्या वतीने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करत आहोत। त्यामध्ये आरोग्य विभागातील बोगस व अपात्र कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई झाली पाहिजे। नाशिक जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या कामांची चौकशी करून त्यामध्ये जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई करून जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना काळ्या यादीत टाकावं, या मागण्यांसाठी आज आम्ही या ठिकाणी लाक्षणिक उपोषण करत आहोत। उपोषणाची वेळ यासाठी आली की यापूर्वी जिल्हा परिषदच्या CO अमिषा मित्तल मॅडम, त्याचबरोबर जिल्हाधिकारी जलदजी शर्मा, विभागीय आयुक्त गेडाम साहेब यांना सातत्यानं आम्ही निवेदनं दिली। माहिती अधिकारात आम्हाला जी कागदपत्र मिळाली ती कागदपत्रही सबमिट केली की आरोग्य परिवेशक बाळासाहेब उर्फ मोठा भाऊ गोविंद ठाकरे हा बोगस माणूस आहे। या माणसाने शासनाची दिशाभूल केलेली आहे। चुकीचे कागदपत्र त्या ठिकाणी दाखल करून स्वतः पदोन्नती मिळवलेली आहे, स्वतः त्या ठिकाणी नोकरी मिळवलेली आहे। शासनाची सरळ दिशाभूल करून फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर मोरे हे सातत्यानं पाठीशी घालत आहेत। म्हणून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून या बाळासाहेब ठाकरेंवर कारवाई करून शासनाची झालेली लूट परत वसूल करा, यासाठी आम्ही त्यांना योग्य ती सर्व कागदपत्र दिले असताना सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्यावर फक्त एक ठातूरमातूर कमिटी स्थापन केली। ती कमिटी सुद्धा या सगळ्या लोकांना वाचवते। त्याचबरोबर जलजीवन मिशनच्या अंतर्गत जिल्हाभराची कामं झाली गेल्या 2 वर्षात, त्या कामाची चौकशी करावी, इतके साधे प्रश्न घेऊन त्यांच्याकडे वारंवार चर्चा केल्यानंतर, पत्रव्यवहार केल्यानंतर सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी न्याय न मिळाल्यामुळे आज आमरण या ठिकाणी लाक्षणिक उपोषण करतोय। पण 15 दिवसात जर त्यांनी या आमच्या संबंधित विषयावर निर्णय घेतले नाही, कारवाई केली नाही, तर मात्र छावा क्रांतिवीर सेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल। प्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात सुद्धा आंदोलन करेल। कारण आज सकाळी जेव्हा आमचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी गेलं, शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली। जिल्हाधिकारी म्हणतात मी कारवाई करू का? अहो जिल्हाधिकारी साहेब, जेव्हा खालचे तुमचे अधिकारी काम करत नाही त्यावेळेस तुमच्याकडेच मागणी आम्ही करणार आहोत, तुम्हीच कारवाई केली पाहिजे। तुम्ही उलट उत्तर देता, याचा अर्थ तुम्हाला या ठिकाणी काम करायचे नाही। गेल्या 2 दिवसापूर्वी महसूल मंत्र्यांसमोर सुद्धा या जिल्हाधिकाऱ्यांचा अकार्यक्षमपणा, यांच्या हाताखाली काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा अकार्यक्षमपणा सिद्ध झाला असताना सुद्धा कलेक्टर अशा पद्धतीने उत्तर देत असेल त्याचा सुद्धा आम्ही निषेध करतो आणि 15 दिवसात न्याय द्या, अन्यथा रस्त्यावरच्या आंदोलनात सामोरं जा, असा इशारा या ठिकाणी आम्ही त्यांना देत आहोत। छावा क्रांतिवीर सेनेचा, छावा क्रांतिवीर सेनेचा, आमच्या मागण्या हक्काच्या, आमच्या मागण्या हक्काच्या, आरोग्य परिवेशक बाळासाहेब ठाकरेंचं निलंबन केलंच पाहिजे। जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर मोरे यांना सक्तीच्या रजेवर पाठवलंच पाहिजे। जलजीवनच्या कामाची चौकशी, भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? छावा क्रांतिवीर सेनेचा